महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना आणि अजितदादा प्रेमी सर्व मंडळींना मी नम्र विनंती करतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आपल्यातून जाऊन 1 महिना उलटला. अजितदादांच्या संबंध आयुष्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रासाठी आयुष्यभर 40 वर्ष दादांनी सेवा केली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर आपलं काम आणि कामाचा माणूस असलेले अजितदादा आपल्यातून हिरावून नेले गेले. व्हीएसआर कंपनीने डीजीसीएच्या मदतीने हा घातपात घडवला. त्यासाठी आपण एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पोलीस खातं एफआयआर घेत नाहीये. अजितदादांच्या चौकशीतनं काही निष्पन्न होईल असं वाटत नाही. काल 22 पानांचा डीजीसीएचा जो रिपोर्ट आला तो अतिशय खोटारडा, फेक आणि दिशाभूल करणारा आला. अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे. ज्या अजितदादांनी महाराष्ट्रासाठी आयुष्य घातलं, आता महाराष्ट्राने एक दिवस तरी अजितदादांसाठी एकत्र यायला पाहिजे, रस्त्यावर उतरायला पाहिजे. अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे. अजितदादा सारख्या मोठ्या माणसाला जर न्याय मिळणार नसेल तर म्हातारी मेल्याचं दुःख नाही, परंतु काळ सोकवत राहील. अशी अनेक माणसं इतिहासात आपल्यातून हिरावून घेतलेले रणनीती करून अनेकांच्या मृत्यूंचं गूढ राहिलेलं आहे. अजितदादांच्या मृत्यूचं गूढ राहता कामा नये. बहुजनांचा एक मोठा नेता आपल्यातनं अचानकपणे असा हिरावून नेला. त्या अजितदादांच्या निमित्ताने आपण आवाज उठूया. होळीचा सण आपण व्हीएसआर कंपनीच्या विमानाची होळी करून साजरा करूया आणि राज्य सरकारच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधात अजितदादांना न्याय मिळावा म्हणून बोंब ठोकूया. महाराष्ट्र एकवटला पाहिजे. पक्षविरहित कुठलेही मतभेद बाजूला ठेवून केवळ अजितदादांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्राने एकत्र येण्याची गरज आहे. महाराष्ट्राने रस्त्यावर उतरून आवाज उठवला पाहिजे, तरच अजितदादांना न्याय मिळू शकतो. अन्यथा अजितदादांना न्याय मिळेल याची शक्यता वाटत नाही. मतभेद बाजूला ठेवून आपण एकत्र आलं पाहिजे. उद्या होळीचा सण आपण व्हीएसआर कंपनीच्या विमानाची होळी करून साजरा करूया आणि सरकारच्या विरोधात बोंब ठोकूया. अजितदादांना न्याय देऊया. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.